नमस्कार. कांचन रेसिपीज अँड क्रिएटिव्हिटीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला उपवासाची एकदम जाळीदार आणि पांढरी शुभ्र अशी इडली कशी बनवायची हे दाखवणार आहे. अतिशय साधी सोपी पद्धत आहे आणि झटपट अगदी 15 ते 20 मिनिटात तुम्ही ही इडली बनवून तयार करतात. चला तर आपण किचनमध्ये जाऊया आणि आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. साहित्य अगदी मोजकं आहे. इथे पाहू शकता 1 वाटी मी दही घेतलेला आहे. 2 मी इथे कच्चे बटाटे सालं काढून असे फोडी करून पाण्यात ठेवलेले आहे, म्हणजे ते काळे पडणार आहे. आणि 1 वाटी मी इथे वरईचे तांदूळ घेतलेले आहेत, म्हणजेच भगर घेतलेली आहे. ही स्वच्छ मी कपड्याने पुसून घेतलेली आहे. तर सर्वात प्रथम मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ही वरई घालून घेणार आहोत आणि याची आपल्याला एकदम अशी रवाळ पूड बनवायची. खूप बारीक वाटायचं नाही, थोडंसं हे रवाळच ठेवायचं आहे. आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जो कच्चा बटाटा कापून ठेवलेला होता तो घालायचा आहे संपूर्ण, आणि याचीही आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची. आणि ही कच्च्या बटाट्याची तयार पेस्ट आपल्या या वरईच्या तांदळामध्ये घालायची आहे, जे आपण पहिलेच बारीक करून ठेवलेले आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्येच आपण जे दही घेतलेलं होतं ते दही घालून घेणार आहोत. 1 वाटी दही आहे. जर असं आंबट असलं तर आणखी त्याची टेस्ट आणखी छान लागेल. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. उपवासाला दररोज काय नवीन काय बनवायचं, तर हा अतिशय कमी तेलकट होणारा आणि अतिशय टेस्टी लागणारा हा पदार्थ आहे उपवासाची इडली. आणि अतिशय फ्लफी होते, जाळीदार होते. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि याच्यावर झाकण ठेवून एक 5 ते 10 मिनिट आपण याला भिजण्यासाठी ठेवणार आहोत. हे भिजत आहे तोपर्यंत आपण इथे शेंगदाण्याची जराशी पातळ चटणी बनवून घ्यायची आहे. इथे मी 2 ते 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. चवीनुसार मीठ, साखर आणि शेंगदाणे घेतलेले आहेत. व्यवस्थित आपल्याला हे याचं छान पाणी घालून पातळ चटणी बनवून घ्यायची आहे. उपवासाला तुम्ही आलं खात असाल, कोथिंबीर खात असाल तर त्याचा वापर केला तरीही चालेल. आम्ही खात नाही त्यामुळे मी इथे टाकलेलं नाही. पाहू शकता तुम्ही अशी पातळ चटणी पाणी घालून मी वाटलेली आहे, कारण इडलीसोबत खायची आहे ना आपल्याला, त्यामुळे जराशी पातळच ठेवायची आहे. आता आपण याला तडका देऊन घेणार आहोत. तूप गरम करून घेतलेलं आहे मी आणि एक सुक्या लाल मिरचीचा तुकडा आहे तो मी यामध्ये फ्राय करून घेणार आहे. उपवासाला तुम्ही जिरे खात असाल तर तुम्ही जिरेही वापरू शकता. मी इथे जिरे वापरलेले नाही, फक्त तूप गरम करून आणि त्यामध्ये मिरची घातलेली आहे. छान असा आपल्या चटणीला तडका देऊन घ्यायचा आहे. यामुळे चटणीची टेस्ट ही आणखी वाढते. व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथे आपली ही चटणी तयार आहे. आता चटणी तयार झालेली आहे. आपलं इडलीचं बॅटरही छान भिजलेलं आहे. पाहू शकता एकदम छान झालेलं आहे. सर्व साहित्याचं प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेलं आहे. आता यामध्ये आपण खाण्याचा सोडा घालणार आहोत. पाहू शकता तुम्ही फक्त पाव चमचा मी इथे सोड्याचा वापर केलेला आहे. तुम्ही इनो वापरला तरीही चालेल. यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. जर हे खूप घट्ट वाटत असेल तर यामध्ये आपण थोडंसं पाणी घालू शकतो, पण फार पातळही करायचं नाही आहे. गरज लागली तर एकदम थोडंसं पाणी वापरायचं. 3 ते 4 चमचे पाणी आपण इथे वापरणार आहोत. अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका, म्हणजे मी ज्या नवनवीन रेसिपी टाकत राहते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. आता आपण इडलीच्या भांड्याला तेल लावून घेणार आहोत. थोडंसंच तेल लावायचं आहे, म्हणजे इडली खाली चिकटणार नाही. तेल व्यवस्थित आपण हाताने लावून घेणार आहोत. एवढ्या सर्व मिश्रणाच्या आपल्या इथे 8 ते 10 इडल्या आरामात तयार होतात. 1 वाटी भगरपासनं व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे इडलीच्या साच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर अशाच प्रकारे आपण हे दुसरंही भांडं तयार करून घेणार आहोत. तोपर्यंत मी इथे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. आपल्या इथे इडली पाण्याला छान वाफ आली की आपण आता यामध्ये या इडलीचे साचे ठेवून देणार आहोत आणि झाकण ठेवायचं आहे आणि 10 ते 12 मिनटं आपल्याला ही इडली वाफवून घ्यायची आहे मीडियम गॅसवरती. पाहू शकता इडली आपली अतिशय छान फुललेली आहे
आपण आता ही थंड करून घेणार आहोत। इडली थंड झालेली आहे, पाहू शकता तुम्ही अगदी सहज इडली निघत आहे। आपली इडली अतिशय छान झालेली आहे, पाहू शकता तुम्ही अतिशय परफेक्ट जाळीदार मऊ लुसलुशीत आणि आतमधून पाहू शकता जाळी किती छान पडलेली आहे, अतिशय सॉफ्ट झालेली आहे आणि पाहू शकता तुम्ही। तर या उपवासाला तुम्ही ही एक कच्चा बटाट्यापासून ही इडली तुम्ही नक्की ट्राय करून पहा, अतिशय छान तुम्हाला नक्की आवडेल। आणखी कुठले पदार्थ पाहायला तुम्हाला आवडतील हे मला नक्की कळवा। मस्त अशी चटणीसोबत आपली ही इडली तयार आहे। एका प्लेटमध्ये छान अशा इडल्या ठेवायच्या आहेत आणि त्यावरती आपली ही जी तयार केलेली चटणी आहे ती मस्त त्यावरती घालून घ्यायची आहे। पाहू शकता तुम्ही, चमच्याने कट करून दाखवते, अतिशय सॉफ्ट इडली आपली इथे रेडी झालेली आहे। तर अशा चमचमीत रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येतच असते, तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया परत पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपी सहित। धन्यवाद।